तर मी आज माझा नवीन चॅनल ओपन केलेला आहे. आपल्या टॅली प्राईम जे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे, ते थोडंफार आपल्याला सांगण्याबद्दल. तर आज आपण बघणार आहोत, की टॅली प्राईमचं जे ॲप्लिकेशन आहे, ते कसं इन्स्टॉल करायचं. जसं की तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता. आपल्याला सगळ्यात आधी आपल्या Google ब्राउझरमध्ये वरती जायचं आहे आणि इथे आपल्याला tallysolution.com एंटर करायचं आहे. ही आपल्या टॅली सोल्युशन्सची ऑफिशियल वेबसाईट आहे, जिथून आपण टॅलीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे 2 ॲप्लिकेशन्स आहेत. एक तर टॅली प्राईम आहे, दुसरं टॅली प्राईम एडिट लॉग आहे. आपण प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी नाही आहोत, तर आपण टॅली प्राईम इन्स्टॉल करणार आणि जर आपली कुठली प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी असेल, तर आपण एडिट लॉग इन्स्टॉल करणार. तर आपण एक्झिस्टिंग युजर आहोत, म्हणून एक्झिस्टिंग युजरवर क्लिक करायचं. आता तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एक EXE फाईल डाउनलोड झालेली दिसते. ती डाउनलोड झाली की तुम्हाला ओपन करायची आहे. आता तुम्ही बघू शकता की आपली जी EXE फाईल आहे टॅली प्राईमची, ती डाउनलोड झालेली आहे. आपण त्याला डबल क्लिक करून ओपन केलेलं आहे. जसं आपण ओपन करणार तसं आपल्याला एक स्क्रीन इथे दिसेल. आता इथे आपल्याला नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, म्हणून आपण इन्स्टॉल न्यू वरती क्लिक करणार आहोत. आता जर तुमच्या सिस्टममध्ये डी ड्राईव्ह असेल, तर तुम्ही टॅलीचं जे ॲप्लिकेशन आहे, ते डी ड्राईव्हमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करताना टॅली प्राईमचं जे व्हर्जन असेल, ते तुम्ही एंडमध्ये द्यायला विसरू नका, ज्याच्याने आपल्याला समजेल की आपलं ॲप्लिकेशन कोणत्या व्हर्जनचं इन्स्टॉल केलेलं आहे. एक स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये आपण टॅली इन्स्टॉल करणार आहोत. माझ्या सिस्टममध्ये डी ड्राईव्ह नाही आहे, म्हणून मी सीमध्ये इन्स्टॉल केलं. टीमध्ये का करायला सांगते, का तर जर समजा आपलं सिस्टम फॉर्मॅट झालं किंवा ड्राईव्ह फॉर्मॅट झालं, तर आपल्याला डेटा लॉस होऊ शकतो. कंट्रोल A करून इन्स्टॉलवरती क्लिक केलं. जसं आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल, आपण ते स्टार्ट टॅली प्राईमवरती क्लिक करून ओपन करूयात. आता तुम्ही बघू शकता, तुमची टॅली अशी दिसेल. आपण सध्या तरी याला एज्युकेशन मोडमध्ये यूज करूयात. इथे तुम्ही डेटावरती क्लिक केल्यावर, कॉन्फिगरेशनवरती क्लिक केल्यावरती 2 तुम्हाला पाथ सेट करायचे आहेत. एक तर आपला डेटा पाथ असणार आहे. आपण C मध्ये तो फोल्डर क्रिएट केला होता. तर आपण डेटा पाथ पण इथेच बनवणार आहोत. तसंच आपण डेटाचा बॅकअप पाथ पण क्रिएट करणार आहोत. आपण बॅकअप पाथ इथे क्रिएट करणार आहोत. आपण याला नाव देऊया टॅली प्राईम डेटा बॅकअप. असं करून तुम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची पाथ पण क्रिएट करू शकता आणि या प्रकारे तुम्ही टॅली इन्स्टॉल करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला टॅलीमध्ये काहीही क्वेरी असेल, तर तुम्ही मला खाली दिलेल्या ईमेलवरती ईमेल करू शकता. मी तुम्हाला क्विक असिस्टन्स प्रोव्हाइड करू शकते. थँक यू.